भाजपच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही, आम्ही दोघे बंधू त्यासाठी सक्षम आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो आहे। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या 10 वर्षांमध्ये 57 निर्णय ओबीसी हिताचे झाले, त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत। त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही, बाहेर पडण्याचा विचारात आहेत। त्यांचा निर्णय ते घेतील, मला माहित नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं आहे। मुंबईतील कबूतर खाण्यासंदर्भात सरकारमध्ये मतभेद दिसून राहिले आहेत। कोणामध्ये मतभेद आहे? सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे? लोढा म्हणतात आहे की कबूतर खाणे राहिले पाहिजे आणि कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे। अरे कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सरकारमध्ये मतभेदाचा काय विषय आहे? तर त्याच्यावर कारवाई केली जाईल 100%। आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ की राष्ट्रीय परिषद में मैं सम्मिलित हुआ और बड़े पैमाने पर केंद्र की सरकार हो चाहे राज्य की सरकार हो, हमारी पिछड़ी जातियों के लिए, ओबीसीज के लिए हमने लगातार कार्य किया है। महाराष्ट्र में 50 निर्णय हमने ओबीसी समाज के लिए लिए हैं। केंद्र सरकार ने भी सारे प्रमुख निर्णय, चाहे ओबीसी आयोग करना हो, चाहे जनगणना का विषय हो, चाहे हमारे मेडिकल में ओबीसी को रिजर्वेशन का विषय हो, ऐसे कई निर्णय ये मोदी सरकार ने भी लिए हुए हैं। इन सारे निर्णयों की जानकारी मैंने दी है और लगातार ओबीसी समाज के पीछे हम खड़े हैं। राहुल गांधी ने पत्रकार परिषद लेके वोट चोरी का आरोप फिर से किया है। मुझे ऐसा लगता है शायद वो एक बार चेक कर ले, या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है, इसलिए बार बार वो ये चीजें कहते हैं। TV9 मराठी। नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळूसे, रोहिणी कुंभार यांची आज पोलीस कोठडी संपणार, दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार पाहिजे। जर कोणी सापडत नसेल तर त्याच्याकरता, त्यांचा शोध घेण्याकरता व्यवस्था आपण करतो आहोत। तिथे जे आपले लोक आहेत त्यांना आधार म्हणून आणि काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो, त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारची मदत करायला गिरीश महाजन गेले। अद्यापही संपर्क नाही। जळगावचे 16,